हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण एक शाही डिश बघणार आहोत ज्याचं नाव आहे शाही पनीर। ही एक ओरिजिनल रेसिपी आहे। जर ह्या पद्धतीने तुम्ही शाही पनीर बनवलं ना, माझी गॅरंटी आहे इथून पुढे तुम्ही कायम हीच पद्धत वापरणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथं मी 15 काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, 2 टोमॅटोची पेस्ट आहे, 2 कांद्याची पेस्ट आहे, 1 कप दूध आहे, 2 चमचे शाई आहे आणि अर्धा कप दही। इथे आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कसुरी मेथी। हे 5 ते 7 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, 1 मसाला वेलची, 4 साधी वेलची, 8 ते 10 काळी मिरे, 4 ते 5 लवंगा, 1 तुकडा दालचिनीचा, अर्धा चमचा जिरे आणि 2 तमालपत्र। पाव किलो पनीर घेतले। हे बघा मी अशा शेपमध्ये कट केले, तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करू शकता। ही कढईमध्ये मी तूप घेणार आहे, शाही पनीरमध्ये तूप हवंच, ठीक आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत। तूप नसेल तर तुम्ही लोणीही वापरू शकता, ठीक आहे। तेल घातलेलं आहे, तेल आता छान तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जिरे, वेलची, लवंग, काळी मिरी हे सगळं आपण घालून घेऊ। मसाला छान व्यवस्थित भाजून घ्या। गॅसची फ्लेम कमी ठेवा, नाहीतर मसाले करपून जातील। आपण याच्यामध्ये तमालपत्रही घालून देऊ। 1 मिनिटासाठी आपण हा खडा मसाला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून देऊ। आता गॅसची फ्लेम थोडी वाढवून घ्या आणि व्यवस्थित कांदा परतून घ्या। पाच मिनिटासाठी आपण कांदा पेस्ट व्यवस्थित परतलेली आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचं पाणी आटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण जे चॉप केलेलं होतं, जे बारीक केलेलं होतं ते घालून देऊ। आलं लसूण घातल्यावर कांद्याची पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेऊ। आलं लसणाची पेस्ट वापरण्याऐवजी जर तुम्ही असे तुकडे करून वापरले तर चव एक वेगळी लागते, ठीक आहे। आता आपण याच्यामध्ये आपली जी काजूची पेस्ट होती ती घालून देऊ। शाही पनीर बनवायला थोडासा वेळ जास्त जातो, कारण की प्रत्येक आपण जी पेस्ट आहे ती व्यवस्थित परतून घ्यावी लागते, पण चव ही तेवढीच खास लागते, ठीक आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण असं काजू 5 मिनिटासाठी छान परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद आणि तिखटपूड घालून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता, पण जी ओरिजिनल चव असते शाही पनीरची ती थोडीशी गोडसरच असते। याच्यामध्ये जी ग्रेव्ही आहे ती बेसिकली काजू, दूध, दही असे आहे, त्यामुळे मस्त असं क्रीमी ग्रेव्ही त्याची तयार होते। त्यामुळे जास्त तिखट ती चांगली नाही लागत, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करून घेऊ शकता। आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून देऊ। गॅस थोडीशी हाय करून आपल्याला पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता छान असं आपला कलर आलेला आहे। शाही पनीर ही लालसर नसते, ऑरेंज कलरचीच ग्रेव्ही असते त्याला। आता आपण 5 मिनिटासाठी ही ग्रेव्ही झाकून देऊ आणि छान अशी वाफ येऊन देऊ। 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी टोमॅटोचं पाणी आटलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊ आणि आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून देऊ, ठीक आहे। मीठ आपण घातलेलं आहे, छान असं आपण मिक्स करून घेऊ ग्रेव्ही। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये धने जिरे पूड घालू आणि दही थोडंसं फेटून घालून देऊ। दही व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून द्या आणि 5 मिनिटासाठी झाकून परत एकदा ग्रेव्ही शिजवून घ्या।
5 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी वाफ आपण ग्रेव्हीला परत एकदा दिलेली आहे. आता आपल्याला 2 चमचे मलाई वापरायची आहे. ही घरच्याच दुधाची मलाई आहे. 2 चमचे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये आपण मलाई मिक्स करून घेऊ. आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. दूध व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त असा ऑरेंज कलरची ग्रेव्ही आपली रेडी आहे. शाही पनीरची ग्रेव्ही ही लाल नसते, ऑरेंज कलरचीच असते आणि मस्त क्रीमी टेक्स्चरही आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून देऊ. याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखरही घालायची आहे. ठीक आहे. आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करू आणि 5 मिनिटासाठी छान अशी ग्रेव्ही आपण भाजून घेऊ. सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण झाकून देऊ आणि छान अशी एक ग्रेव्हीला उकळी येऊन देऊ. 5 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले शाही पनीरची शाही ग्रेव्ही तयार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत. शाही पनीरमध्ये पनीर हे तळून घालत नाहीत, कच्चंच घालतात. ठीक आहे. पनीर आता आपण याच्यामध्ये ॲड करून देऊ. तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शाही पनीरची रेसिपी सांगितलेली आहे. करायला सोपी आहे आणि सगळे शाही साहित्य वापरल्यामुळे ही डिश चवीलाही अगदी शाही लागते. माझ्या पद्धतीने तुम्ही शाही पनीर करून बघा, सर्वांना नक्की आवडेल. ठीक आहे. आता आपण परत एकदा मस्त असं सगळं मिक्स करून घेऊ आणि झाकून एक उकळी येऊन देऊ. पनीर घालून 5 मिनिटासाठी आपण ग्रेव्हीला वाफ येऊन दिलेली आहे. तर अशी खास आपली शाही पनीरची डिश रेडी आहे. फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.